नमस्कार, मी सुरेला जहागीरदार. आज 30 ऑक्टोबर. सुप्रसिद्ध सुगम संगीत गायक गोविंद पोवळे आज आपल्या वयाची 93 वर्षे पूर्ण करून 94व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने आम्ही त्यांच्या असंख्य विद्यार्थिनी त्यांचे अभिष्टचिंतन करत आहोत. आज त्यांच्या अनेक विद्यार्थिनी रेडिओवर गात आहेत. त्याचप्रमाणे रेडिओवर शास्त्रीय संगीत गाणारेही त्यांचे अनेक शिष्य आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आणि मार्गदर्शनाखाली माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, जानकी अय्यर यांनी गायलेल्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकमान्य झाल्या. गोविंद पोवळे यांच्या आवाजातील रात्रकाळी घागरकाळी माती सांगे कुंभाराला या ध्वनिमुद्रिकाही महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात अजूनही जपल्या गेल्या आहेत. ज्याप्रमाणे पंडित डी.व्ही. पलुसकरांनी रागदारी संगीताच्या परीक्षा सुरू केल्या, त्याचप्रमाणे सुगम संगीताच्या परीक्षा सुरू करण्याचं प्रथम श्रेय हे गोविंद पोवळे यांना जातं. सर, आजपर्यंत आपण खूप जाहीर कार्यक्रम केलेत, नभोवाणीवर 70 वर्ष गायलात आणि अजूनही आपण सुगम संगीत शिकवताय. ह्या सर्व गायन प्रवासाबद्दल आपल्या काय भावना आहेत? सुप्रसिद्ध कवी रमण रणदिवे यांनी त्यांच्या एका कवितेमध्ये जे विचार मांडलेले आहेत, जे विचार सांगितलेले आहेत, तेच विचार माझे संगीताबद्दल आहेत. ते मी तुम्हाला ऐकवतो. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे. गातो अजून मीही म्हणून जिवंत आहे. गातो अजून मीही म्हणून जिवंत आहे. गाईन रोज गाणे. गाईन रोज गाणे गेलो जरी थकूनी, दारात थांबलेल्या सांगेन मृत्यूलाही, अरे तुझ्याबरोबर याला कोणाला उसंत आहे. गातो अजून मीही म्हणून जिवंत आहे. आज आपल्या वाढदिवसादिवशी आपले एखादे गीत ऐकण्याची खूप इच्छा आहे. नाही, मी गाणं म्हणतो, पण एक लक्षात ठेवा की मी गात असताना माझं वय विसरून गातो. पण तुम्हाला एकच विनंती आहे की माझं गाणं ऐकताना तुम्ही माझं 54 वर्ष चालू हे विसरू नका.
भजन बिना रे, भजन बिना कहत कबीरा सुन भई साधो, सुन भई साधो। कहत कबीरा सुन भई साधो, सुन भई साधो। कहत कबीरा सुन भई साधो। पार उतर गए संत जना रे, पार उतर गए संत जना।